ओम नमो नर्मदाय. अध्याय 180. दश अश्वामेध तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व गुणांनी युक्त महापापनाशक श्रेष्ठ दश अश्वामेध तीर्थास जावे. महाराज, तिथे जाऊन स्नान केल्यावर श्री शंकराचे पूजन केल्यास मानव दश अश्वमेधाचे पुण्य प्राप्त करतो. राजा युधिष्ठिरने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, अश्वमेध महायज्ञास फार सामग्री व दक्षिणा लागते हो. सामान्य माणूस तो यज्ञ करू शकत नाही. मग त्याचे फळ त्याला कसे मिळेल? पूज्य, आपल्यासारख्या वक्त्याद्वारा हे अत्यंत आश्चर्यकारक तत्त्व सांगितले आहे, ज्यामुळे माझी श्रद्धा वाढेल. तसे आपण मला सांगावे. आपण दीर्घावी व्हावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, ह्या आश्चर्यकारक तत्वाबद्दल गौरीने श्री शंकराला विचारले होते. तुमच्यासारखा निपुण हे श्रद्धेने विचारत असल्यामुळे मी तुम्हाला सर्व सांगेन. पूर्वी कधीतरी देवेश श्री शंकर पार्वतीसह नंदीवर बसून पृथ्वीवर भ्रमण करत श्री नर्मदा तटावर पोहोचले. त्रिनेत्र महादेव श्री शंकराने दश अश्वामेध तीर्थ पाहून नमस्कार केला. ओम नमो नर्मदाय. देवाला हात जोडताना पाहून देवी म्हणाली, हे देवेश, चराचरातील नमस्कृत असे हे काय आहे? आपण परमभक्तीने हात जोडून प्रणाम करत आहेत. हे महा आश्चर्य आहे. हे प्रभू, हे सर्व मला सांगावे. तेव्हा श्री शिवशंकर म्हणाले, तू तीर्थाचे फल प्रत्यक्ष अनुभव. विस्मित होऊ नकोस. देवी, तू आकाशात स्थित राहावे व क्षणभर भूमीवरही स्थिर राहावे. हे सांगून देवेश गौरवर्ण क्षीण कंठ असलेले सूक्ष्म जटाधारी ब्राह्मण संन्यासी झालेत. पृथ्वीवर बसून सुस्वर मंत्रोच्चारण करत कर्मप्रिय श्री महादेव माधुर्याने सर्वांना आनंदित करू लागले. स्वतः देवाने निर्मिलेली मधुरवाणी ऐकून तीर्थावर स्नानास आलेले सर्व ब्राह्मण भ्रमात पडले हो. तहान भुकेने व्याकुळ अवस्थेत पठण करताना पाहून श्रवणाने भ्रमित झालेले सर्व नित्य क्रिया करण्यास विसरले. एका ब्राह्मणाने त्यांना भक्तीने भोजनाचे निमंत्रण दिले. ब्राह्मण, कृपा करून माझ्या घरी तुम्ही भोजनास यावे. माझे जीवन आज सफल झाले. माझे क्रियाकर्म आज सफल झाले. श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही भोजन केल्यामुळे माझे पितामह प्रसन्न होऊन माझ्या सर्व इच्छा प्रदान करतील. तुम्ही भोजन करून निश्चितच प्रसन्न व्हावे. असे म्हटल्यावर ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाने हसून मधुर वाणीने त्या ब्राह्मणाला प्रत्युत्तर दिले, मी 1000 वर्ष निराहार तप केले आहे. श्रेष्ठ ब्राह्मण, मी यावेळी त्यांच्या घरी भोजन करेन ज्याने 10 अश्वमेध यज्ञ केला आहे, त्याचे पारणे केले आहे. देवादिदेव श्री शंकराने असे सांगितल्यावर आश्चर्याने ब्राह्मणाचे मस्तक हादरले व तो स्वगृही पोहोचला. अशा प्रकारे निमंत्रण अस्वीकृत झाल्यावर खूप ब्राह्मण पुराणाचा अर्थ न जाणता नास्तिक होऊन निघून गेलेत. त्यानंतर एका विद्वान पुराणार्थ तत्त्वज्ञ ब्राह्मणाने ब्राह्मण रूपधारी श्री शंकराला आमंत्रण दिले. त्या ब्राह्मणाला असेच आधी सांगितले तसेच शिवशंकराने पुन्हा उत्तर दिले, मी दश अश्वमेध यज्ञ केलेल्याच्याच घरी भोजन करणार आहे. हे सांगितल्यावर त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने पुराणोक्त गोष्टीवर मनापासून चिंतन केले. स्मृती वेद पुराणात जसे म्हटले आहे तसेच होईल असा मनाचा निर्धार करून हसत त्याने ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला विनवले, मी परत येईपर्यंत तुम्ही माझी प्रतीक्षा करा. त्यानंतर तो ब्राह्मण दश अश्वमेध तीर्थात गेला. तिथे जाऊन त्या ब्राह्मणाने स्नानाशिवाय यज्ञासंबंधी महालंभन आदी क्रियाकर्म व कर्मानुसार जप, श्राद्ध, दान करून पुराणात सांगितलेल्या शास्त्र नियमानुसार कपिला संकल्प केला. तो जिथे ब्राह्मण रूपधारी श्री महादेव स्थित आहे तिथे परतला. तिथे येऊन त्या ब्राह्मणाने सांगितले, मी अश्वमेध यज्ञ केला. आपण उठावे व माझ्या रम्य घरी भोजन करण्यास चलावे. त्या ब्राह्मणाने आमंत्रिल्यावर ब्राह्मण रूपधारी श्री महादेव आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण,
तुम्ही इतक्यातच तिथून गेलात. अश्वमेध यज्ञ करण्यास भरपूर धनाची आवश्यकता असताना तुम्ही तो त्वरित कसा पूर्ण केलात? ब्राह्मणाने उत्तर दिले, या विषयात तुम्ही अन्य विचार करू नका. मी निसंशय यज्ञ पूर्ण केला आहे. जर वेदादी प्रमाण आहे, भूमीवर देव ब्राह्मण प्रमाण व सत्य आहे, तर श्रेष्ठ ब्राह्मण अश्वमेधा तीर्थही तसेच सत्य आहे. जर वेद पुराणातील वचन निसंशय मान्य आहे, तर मी सर्व निसंदेह प्राप्त केले आहे. हे स्पष्ट केल्यावर भगवान श्री शंकराने त्याच्या मनाची अस्तिकता खूप पारखून काही उत्तर दिले नाही. प्राचीन सुंदर वेद पठन करत श्री शंकर त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचले. घरी आलेल्या ब्राह्मणाचे त्या ब्राह्मणाने भक्तिभावाने पाद्य अर्घ्यपूजन करून विधीपूर्वक ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला मधुर आंबट आदी षडरसयुक्त भोजन दिले. तेव्हा सर्व देवमय भगवान श्री शंकराने भोजन केल्यावर त्वरित आकाशातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली. त्या ब्राह्मणाची अशी आस्तिकता पाहून श्री शिवशंकर संतुष्ट होऊन म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी आज काय करू सांग. मी वर देऊ इच्छितो. देण्यायोग्य नसेल ते सुद्धा मी निश्चित देईन. ब्राह्मणाने उत्तर दिले, हे महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तसेच मला वर देऊ इच्छितात, तर हे देवेश, आपण त्या तीर्थात उपकारार्थ सदैव निवास करा. हाच माझा उत्तम वर आहे. हेच होईल असे श्री शंकराने म्हणताच तो श्रेष्ठ ब्राह्मण गंधर्व आणि अप्सरांनी भरलेल्या आणि सर्व इच्छांनी युक्त पूर्ण विमानात चढला. सर्वांकडून पूजित होऊन तो ब्राह्मण जिथे रोग शोकरहित लोक आहेत ना, तिथे गेला. हे मुनिश्रेष्ठ, श्री मार्कंडेय वदले, हे अनुपम आश्चर्य पाहून पार्वती देवी विस्मित झाली. आश्चर्याने डोळे विस्फारून तिने शिवशंकराला विचारले, जे समजण्यास कठीण असते ते सत्य आहे. हे महेश्वर, इथे खूप लोक स्नान करतात, पण त्याची स्वर्गगमन या ब्राह्मणाच्या गमनाप्रमाणे नसते. हे कसे? आपण मला सांगावे. मला अतिशय नवल वाटते. ओम नमो नर्मदाय.